आज आपल्यासोबत आहेत लातूरच्या प्रथम महिला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम आणि आज आपल्यासोबत महिला आरोग्यावर मॅडम मनमोकळेपणाने चर्चा करणार आहे। महिलांचं आरोग्य हा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मला मनमोकळा संवाद करायला नक्कीच आवडेल। महिलांच्या कुठल्या गोष्टींच्या बाबतीत जास्त आम्ही जोर द्यायला पाहिजे? महिला सगळ्यांच्या तब्येतीकडे आरोग्याकडे खूप जागरूक असते। म्हणजे नवऱ्याची गोळी देईल, सासू-सासऱ्यांची गोळी देईल, मुलांच्याकडे डब्बे करेल, पण जेव्हा स्वतःची गरज येते तेव्हा ती स्वार्थी तर नसतेच, पण ती अजिबात जागरूक नसते। खूपदा आपण हे वाक्य ऐकलेले की महिलाच महिलाची दुश्मन असते, शत्रू असते। काही तर खरं असेल की जेव्हा आपल्यावर टीका होते की महिला महिलांना मागे खेचतात किंवा पूर्ण, हे चित्र बदललं पाहिजे आणि हे चित्र तुम्हीच बदललं पाहिजे। एक वुमन एम्पॉवरमेंट किंवा सक्षमरित्या एक महिलाबद्दल या काळामध्ये तुम्ही काय सांगू इच्छिता? फेमिनिझम हा याचा अर्थ पुरुषांचा विरोधात जाणं असं नाहीच आहे। बऱ्याचदा काही स्त्रिया किंवा पुरुष याच्यामध्ये गल्लत करतात। त्यांना वाटतं हे महिलांच्या बद्दल बोलतात म्हणजे काहीतरी प्रखर आतंक म्हणजे अशा विचारांनी प्रेरित होऊन बोलतात। पण तुम्ही पण एक महिला आहात, वर्किंग वुमन आहात, सगळं बघतायत, एक ऑलराऊंडर आहात तुम्ही। इकडे दिसता तिकडे, ते सगळे करण्यामध्ये तुम्ही स्वतः कशी हेल्थ जपतात आणि हाच सल्ला तुम्ही इतर महिलांना व काय सल्ला द्याल हेल्थ जपण्यासाठी? मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि महिला डॉक्टर विंग्स आणि हेल्दी वाइब्स आज खरंच खूप आनंदात आहेत की आज तुमच्यासोबत मनमोकळा संवाद आम्हाला साधता येणार आहे आणि तुमचं गायडन्स आज आम्हाला मिळणार आहे। तर यामध्ये मला सगळ्यात पहिले असं विचारावं असं वाटतं की आम्ही महिला विंगने, डॉक्टर्स विंगने जे हेल्थ सिरीज सुरू केलेली आहे, तर महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं की ही हेल्थ अवेअरनेस सिरीज किती गरजेची आहे? नमस्कार। खरं तर पहिल्यांदा मी या विंगचं, महिला विंग आणि तुमचं हेल्दीफाय या दोघांचं खरंच अभिनंदन करते। या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर हा संवाद मी आपल्याशी करत आहे, कारण प्रशासकीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी म्हटल्यावर बऱ्याचदा खूप गोष्टींवर चर्चा होते, पण महिलांचं आरोग्य हा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मला मनमोकळा संवाद करायला नक्कीच आवडेल। जगामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये म्हणू आपण, एकूण लोकसंख्येच्या 50% लोकसंख्या या महिलांच्या आहेत आणि मग आपण जर विचार केला तर मग महिला खरंच आरोग्याविषयी जागरूक आहे का, तर त्याचं उत्तर फार कमी टक्क्यात येतं। आणि अगदी लहान मुलगी जन्माला आल्यापासून ते अगदी वृद्धात्वाकडे गेलेली महिला, या सगळ्यांसाठीच आरोग्य विषय अत्यंत महत्त्वाचा असतो। पण वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि नेमक्या अनेकदा ग्रामीण भागातील महिला असेल किंवा शहरी भागातील महिला असेल, माहीत असूनही कधी कधी त्याकडे दुर्लक्ष होतं किंवा कधी कधी माहीतच नसतं। त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर व्यवस्थित जागरूकता निर्माण करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं आणि आरोग्याविषयी प्रत्येक स्त्रीने सजग असणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं। एकदम बरोबर आहे मॅडम। आणि तुम्ही एक जिल्हाधिकारी म्हणून किंवा विविध डिस्ट्रिक्टमध्ये काम केलेलं आहे, तर तुम्हाला काय वाटतं की आम्ही जी हेल्थ सिरीज सुरू करत आहोत, केलेली आहे, तर याच्यामध्ये कुठल्या आजारांवर आम्ही केंद्रित करायला हवं किंवा महिलांच्या कुठल्या गोष्टींच्या बाबतीत जास्त आम्ही जोर द्यायला पाहिजे? कारण तुम्ही खूप बघितलेलं आहे, तर तुम्हाला जाणवलं असेल की हा आजार जास्त आहे, ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, तर त्यावर काही सांगू इच्छिता? महिला सक्षमीकरण हा नेहमीच माझ्या आवडीचा विषय आहे आणि आपल्या काही सिरीज मी बघितल्या, अत्यंत सुंदर आहे आणि त्यात डॉक्टर्स खूप जास्त आहेत। मी बघितलं, सायकेट्रिक आहे, गायनोकॉलॉजिस्ट आहे, फिजिशियन आहे, पुन्हा तुम्हाला फिटनेससाठी हेल्दी म्हणजे जे दत्ता आंबेकर आहे त्यांचं सुद्धा कोऑर्डिनेशन आहे। परंतु मला असं वाटतं की आपण शेवटून सुरुवात करूया। म्हणजे महिलेला सगळ्यात वृद्धत्वाकडे जाताना काय गोष्टी कमी होतात, तर सगळ्यात पहिले कॅल्शियमची गरज असते, बोन डेन्सिटी तिची म्हणजे सगळ्यात जास्त गुडघ्याची कुरकुर सुरू होते, का होते, मग नंतर मेनोपॉज मधल्या प्री मेनोपॉज आणि नंतरचे जे पोस्ट मेनोपॉज यामध्ये तिची होणारी घालमेल, तिच्या असणाऱ्या गरजा आणि त्यावर असणारे औषधं किंवा कुटुंबाने तिच्याकडे लक्ष देणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि याला फारसे पैसे लागत नाही, तर याला एक जागरूकता लागते, भावनिक थोडीशी कुटुंबाने तिला सहकार्य करण्याची गरज पडते। त्याचबरोबर हिमोग्लोबिन, त्याच्यानंतर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हिकल कॅन्सर तर आहेतच, पण महिलांचे अनेक
म्हणजे भावनिक किंवा सायकेट्रिककडे नाही म्हणता येणार आपल्याला, पण भावनिक सुद्धा गोष्टी असतात. हो. त्यावर काउन्सिलिंग होणं सुद्धा मला खूप गरजेचं वाटतं. हम्म. थायरॉइडिटिसनी तर आपण बघतो की सगळ्याच महिला म्हणजे त्यांच्या प्रेग्नन्सी लेवलमध्ये असेल किंवा त्याच्यानंतर असेल, पण थायरॉइडिटिसची टेस्ट करायला फार मागे पुढे बघतात. बरं. तर आणि आता तर PCOD हम्म. तरुण टप्प्यातल्या मुलींना हो. सगळ्यात जास्त अडचण जी आहे, मग ते कम्प्युटरायझेशन असेल, सिटिंग जॉब असेल, जंक फूड असेल, तर याच्यामुळे PCODचा पण प्रॉब्लेम खूप झालाय. हम्म. तर म्हणजे बघा, आपण छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या की PCOD पासून ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हिकल कॅन्सर असेल, थायरॉइडिटिसची समस्या असेल, भावनिक तिच्या काही आजारांवर आपल्याला वाटतं अंगात आलेली बाई असेल मंदिरात, हा, तर हा. तिला खरंच काय आहे, पण ऍक्च्युली तिची इश्यूज वेगळे असतात, तिच्या भावनिक गरजा वेगळ्या असतात, तिला काहीतरी त्रास असतो. तर या सगळ्या ॲड्रेस केल्या पाहिजे आणि नेमका याच आजारांवर मला असं वाटतं आपण नेमकं बोट ठेवून त्याच्यावर डायग्नोज करणं आणि बरं. स्क्रीनिंग करणं त्या महिलांना, हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. बरोबर आहे. तोच प्रयत्न आमचा चालू आहे मॅडम, आणि त्या प्रयत्नाच्या दृष्टीतूनच ही हेल्थ सिरीज आपण सुरू केलेली आहे. पण तुम्ही पण एक महिला आहात, जॉब करतात, म्हणजे एक वर्किंग वुमन आहात, सगळं बघतायत, एक ऑलराऊंडर आहात. तुमचे आम्ही दैनंदिन कामं बघत असतो सगळं, तुम्ही इकडे दिसता तिकडे, ते सगळे करण्यामध्ये तुम्ही स्वतः कशी हेल्थ जपतात आणि हाच सल्ला तुम्ही इतर महिलांना, वर्किंग असू द्या, गृहिणी असू द्या, सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल हेल्थ जपण्यासाठी? मला वाटतं प्रत्येक स्त्री खूप महत्त्वाची आहे आणि ती खरंच सेल्फ डिग्निफाईड आहे. मग ती होममेकर असेल किंवा करिअर वुमन असेल, सगळ्यांनाच तारेवरची कसरत आहे. घर सांभाळायचं आहे, मुलांना वेळ द्यायचा आहे, घरातले सासू सासरे असतील, आई वडील असतील, येणारे जाणारे असतील, आणि या सगळ्या विश्वात सगळ्यात महत्त्वाचा गाभा मला काय वाटतो माहिती आहे का, की महिला सगळ्यांच्या तब्येतीकडे, आरोग्याकडे खूप जागरूक असते. म्हणजे नवऱ्याची गोळी देईल, सासू सासऱ्यांची गोळी देईल, मुलांच्याकडे डब्बे करेल, पण जेव्हा स्वतःची गरज येते तेव्हा ती स्वार्थी तर नसतेच, पण ती अजिबात जागरूक नसते. आणि नेमका प्रश्न मला वाटतं इथं सुरू होतो. तर मला प्रत्येक महिलेला एक सांगावंसं वाटेल की तुम्ही जशी इतरांची काळजी घेता ना, त्याच संवेदनेने, तेवढ्याच महत्वाकांक्षेने तुम्ही तुमची पण काळजी घेतली पाहिजे. कारण जेव्हा घरातली व्यक्ती आजारी पडते तेव्हा तुम्ही कंबर कसून त्याच्यासाठी तयार असतात, पण जेव्हा तुम्ही आजारी पडतात तेव्हा नक्की घरातली केअरिंग भूमिका सगळ्यांचीच असते. कसं वाटतं, तुला काय आणू, हे प्रश्न येतात, पण 2 दिवसानंतर तुम्हाला तुमचंच उठून स्वतःचं आरोग्य आणि कुटुंब सांभाळणं आहे. मग का बरं आपण अपेक्षा करायची की आपल्या आरोग्याची काळजी दुसरं कोणी घेईल? आपणच आपली काळजी घेण्यासाठी समर्थ आहोत. आणि जर आपण याच्यामध्ये एक स्त्री म्हणून सक्षमपणे वावरत असो, तर आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. असं म्हणतात, जान है तो जहां है, आणि हेल्थ इज व्हेरी प्रेशियस. आणि म्हणून आजच्या या तुमच्या पॉडकास्टमधनं मी प्रत्येक महिलेला आवाहन करेल की तुम्ही स्वतः खूप प्रतिष्ठित आहात, तुम्ही स्वतःही खूप इम्पॉर्टंट आहात, आणि म्हणून आपण आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. आणि आपलं प्रेम हे फक्त साडी, दागिने किंवा तुम्ही बाहेरून सौंदर्य याच्यातनं कसं दिसतात यापेक्षा तुम्ही तुमच्या शरीराला आतून काय गरज आहे आणि त्या सगळ्या गोष्टींवर ॲड्रेस केलं तर जसं तुम्ही तारुण्याच्या उंबरठ्यावर असतात तसाच शेवटच्या श्वासापर्यंत फिट तुमच्या याच्यामध्ये राहू शकतात आणि छान जगू शकतात. खूप सुंदर शब्दांमध्ये तुम्ही माहिती दिली आहे की कसं जपायला पाहिजे एका स्त्रीने. खूप छान वाटलं हे उत्तर ऐकून. आता एक थोडं आरोग्यापासून थोडं वेगळा एक प्रश्न मी विचारते. तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी आहात, ॲडमिनिस्ट्रेशन एवढं सगळं पूर्ण जिल्ह्याचं सांभाळतात, तर हे सांभाळताना एक महिला म्हणून वावरताना तुम्हाला असं कुठं अनुभव आला आहे का की पुरुषप्रधान ह्या सगळ्या आपल्या संस्कृतीमध्ये किंवा हे करताना महिला म्हणून तुम्ही थोडा खचला आहात, किंवा कुणी तुम्हाला म्हटलं आहे की नाही, तुम्ही जरी जिल्हाधिकारी असला तरी महिला म्हणून तुम्ही हे सक्षमरित्या करू शकत नाही आहे? तर एक वुमन एम्पॉवरमेंट किंवा सक्षमरित्या एक महिलाबद्दल या काळामध्ये तुम्ही काय सांगू इच्छिता? शेवटचं फार महत्त्वाचं आहे, या काळात तुम्ही काय सांगू शकाल? आता परिस्थिती बदलत चालली आहे. हां, काही वर्षांपूर्वी मी नक्की सांगू शकेल की तुम्हाला स्वतःला काही प्रूव्ह करावं लागायचं प्रत्येक गोष्टीत महिलेला, पण आता बऱ्यापैकी परिस्थिती ही सुधरत चाललेली आहे आणि महिलांकडे आत्मसन्मानाने, प्रतिष्ठेने किंवा तेवढाच रिस्पेक्टने देण्याचा हळूहळू का होईना पण समाजामध्ये तो ॲक्सेप्टन्स आलेला आहे. आता हे दुहेरी असतं.
आपण म्हणतो की महिलांना दिलं पाहिजे, पण हे दुहेरी असतं. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं की ते त्यांच्या लक्षातच येत नाही की या ठिकाणी महिला आहे आणि आपण ते काय मुद्दामून होतं असं पण नाही, पण त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जागरूकतेने तुमचं इम्पॉर्टन्स पटवून द्यावं लागतं. तर अशा अनेक प्रसंग येतात, पण मला हे आवर्जून सांगावं असं वाटेल की महिला जेव्हा कार्यरत असते, मग ती कुठलीही असेल, कार्यालयात शिपाई असू शकेल किंवा क्लर्क असू शकेल किंवा कुठल्याही पदावर असू शकेल, तर तिची त्या मर्यादेमध्ये राहून प्रत्येकाने तिची प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे. आरोप प्रत्यारोप करताना सुद्धा प्रत्येकालाच आई असते, बहीण असते आणि प्रत्येकाच्याच घरी बहिणीचा जेवढा अभिमान असतो आपल्याला, आपल्या मुलीचा असतो, ती सुद्धा कोणाची तरी मुलगी असते, ती सुद्धा कोणाच्या तरी घरची बहीण असते. तर मला वाटतं हा थोडंसं भान ठेवलं आणि प्रत्येकाने जर त्या ठिकाणच्या महिलेला सपोर्ट केला खऱ्या अर्थाने मनापासून आणि तिच्या प्रत्येक कार्याला चुकलं तर निश्चित त्यामध्ये अनेक गोष्टी आपल्या, जसं घरच्या गोष्टींमध्ये सांगत असतो, अनेक मार्ग असतात, पण परिस्थिती बदलत आहे हळूहळू का होईना, त्यामध्ये सुधार होत आहे. अजून अनेक गोष्टी आपल्याला पादांकरात करायच्या आहेत, सकारात्मकतेने पुढे जायच्या आहेत. आणि असं म्हणतात स्त्री ही जात्याच तशी दुर्गा पण असते. तर जशी ती भावनिक असते, संवेदनशील असते आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची तिची मुळातच जात्यात वृत्ती असते. पण जर तिला त्या ठिकाणी तिच्या सन्मानाला, आत्मप्रतिष्ठेला किंवा विनाकारण जर त्रास झाला तर नक्कीच मग स्त्रीचं वेगळं रूप सुद्धा तुम्हाला कधी कधी बघायला मिळतं. त्या दोन्ही शक्ती असतात. त्यामुळे मला असं वाटतं की छान आपण चाललाय हा प्रवास, अधिक सक्षम आणि चांगला व्हावा हीच सगळ्यांकडनं अपेक्षा. बरोबर. आणि हे सगळं करताना एक म्हणजे महिलांना तुम्ही कसं बॅलन्स करावं, म्हणजे फिजिकली, मेंटली आणि फायनान्शियली कसं गाईड कराल, हे किती महत्त्वाचं आहे हे बॅलन्स? हा बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. हाऊ टू बॅलन्स करिअर अँड फॅमिली, हाऊ टू बॅलन्स ऑल रिलेशन्स. कारण बऱ्याचदा स्त्रीच्या आयुष्यामध्ये इतके महत्त्वाचे टप्पे असतात आणि नोकरी करत असताना सुद्धा तिला संध्याकाळी जाऊन घर सांभाळायचं असतं, नाते जपायचे असतात आणि ऑफिसमध्ये सुद्धा स्वतःला सिद्ध करायचं असतं. तर या सगळ्या ह्याच्यात बऱ्याचदा तिची घालमेल पण होत असते. मग माझं प्रत्येक स्त्रियांना सांगणं राहील की टाईम मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं आहे आणि नाही म्हणायला पण शिकलं पाहिजे. गरजा आपण जेव्हा पुढे जातो ना तेव्हा आपण अडकून पडतो काही गोष्टींमध्ये आणि संवेदनशील आपण प्रोफेशनल पण व्हायला पाहिजे. नेटवर्किंग स्ट्रॉंग केलं पाहिजे. ज्या महत्त्वाच्या टप्प्यांवर ज्या गोष्टी आहे आणि अपग्रेडेशनसाठी आपण मागे पडता कामा नये. बऱ्याचदा मला असं वाटतं की अनेक महिला या आपण अडकून पडतो, त्याच गोष्टींमध्ये अडकून पडतो आणि मग पुढे जाण्याचे मार्ग आपले संपतात. तर आपण प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे आणि आपला पुढचा विकास हा आपणच केला पाहिजे. शेवटी तुम्ही पुढच्या मुलींना किंवा आपल्या सोबतच्या मैत्रिणींना आपण आपलं काय देणार आहोत, तर आपण त्यांना फक्त चांगल्या रीतीने करिअर, त्यांच्या ज्या गोष्टी आहेत ते शेअरिंग आणि या शेअरिंगमध्ये एकमेकींना ग्रूम होण्याची ताकद ही आपण देत असतो. म्हणून अबला वगैरे काही नसतं हो, हे सगळं मान्यावर असतं आणि मुळातच तुम्ही सक्षम आहात. मॅनेजमेंटचे सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत. त्यामुळे काही गोष्टी ज्या निगेटिव्हिटी आहेत त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष करून स्वतःचा मार्ग आपला म्हणजे मला वाटतं तयार केला आणि चांगल्या दोन्हीचा संगम पाहिजे. म्हणजे ट्रॅडिशन आणि आधुनिकता, म्हणजे या दोन्हीचा जर आपण छान सक्षम असा संगम साधला तर मग कुटुंब, समाज सुद्धा आपल्याला स्वीकारतं, पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतं आणि नक्कीच आपण आपला जो पाथ आहे म्हणजे प्रवास आहे तो सुंदर प्रवास करत आपण आपल्या डेस्टिनेशन म्हणतो ना शेवटचं, त्याच्यावर नक्की जाऊ शकतो. फायनान्शियली इंडिपेंडंट असणं किती गरजेचं आहे ह्या काळात? म्हणजे होममेकर जरी असली तरी पण फायनान्शियली इंडिपेंडंट असावं, म्हणजे ते कशा पद्धतीने असावं हे, म्हणजे तुम्ही याच्यावर काही बोलू शकता? मी खूप बोलू शकते. मला असं वाटतं की मी माझ्याकडे जेव्हा बघते तेव्हा मला शाळेत किंवा कॉलेजमध्ये फायनान्शियल लिटरसी कोणी शिकवलीच नाही किंवा मला माहितीच नाही, हा विषय आपल्या गावीच नाही आहे. आणि त्यामुळे महिलांना असं वाटतं की लहानपणी वडील, भाऊ
आणि लग्न झाल्यानंतर नवरा किंवा त्याचे सासरचे लोक हेच माझं बँक बॅलन्स सांभाळणार, माझं अकाउंट बघणार, माझं ATM करणार, मला ऑनलाईन वर करायचं, मी ऑफलाईन करू शकते पण ऑनलाईन बाबा हे माझ्या बसची बात नाही. बदललं पाहिजे. येस. आर्थिकदृष्ट्या जर सक्षम असू ना तरच किंमत आहे तुम्हाला. आणि जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल ना तरच तुमचा आत्मविश्वास आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तर समाजामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मानाचं स्थान मिळणार आहे. म्हणजे सगळ्यांनीच कमवतं असलं पाहिजे नाही किंवा नोकरी केली पाहिजे असं अजिबात नाही. फक्त जो पैसा आहे किंवा मी म्हणते आज आम्ही एक स्कीम, आता एक योजना केली होती, माझी मुलगी माझा अभिमान, की प्रत्येकीने आपलं नाव कुटुंबानेच मुळात आपल्या मुलीचं पत्नीचं नाव जसं माणसाचं असतं पुरुषाचं असतं त्याच्यासोबत लावा. आता ही पाटी काही करणार तर पाटी फक्त पाटी नाही आहे, पाटी ही तिच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. आणि मग आता त्याच्या पुढची स्टेप काय तर 8 मध्ये ग्रामीण भागात नोंदी घ्यायच्या संयुक्तिक. हे घर दोघांचं आहे मग दोघांची नोंद घ्या. मग ते झाल्यानंतर काय आहे तर 7/12 मध्ये नाव घ्या, म्हणजे तिचा प्रॉपर्टी राईट तिला मिळेल. मी माझ्या मीटिंगमध्ये सगळ्यांना आवाहन करते की तुमच्या ठीक आहे बाबा बायको नको पण मुलगी, मग मुलीच्या नावावर तरी थोडीशी जमीन करा, थोडंसं एक घरातली काहीतरी तिच्या आयुष्यभर तिला स्वातंत्र्य आणि आर्थिकदृष्ट्या ती सक्षम राहील असं वातावरण आपण तयार केलं पाहिजे. आणि हे मुळात लहानपणापासूनच बिंबवलं पाहिजे. प्रत्येक स्त्रीला आर्थिक व्यवहार आणि समाजामध्ये चाललेल्या सगळ्या गोष्टी या सगळ्या कळल्याच पाहिजे. आणि जर कळल्या तर मग तिला रात्री बेरात्री जसं आपण ऐकायला मिळतो, माझ्याकडे अनेक महिला येतात की मध्यरात्री कोणी तिला माझ्या घरातून निघून जा असं म्हणण्याची हिंमत नाही केली पाहिजे. आणि निघून जा म्हटलं तर तिचं सक्षमरित्या तिचं कुठलं तरी घर किंवा तिचं स्वतःचं अस्तित्व असलं पाहिजे, एवढीच मला याच्यात अपेक्षा आहे. अरे वा, खूप छान, खूप छान विचार मॅडम. ते बघून मी पण अशी एकदम प्रोत्साहित झालेली आहे. अजून आता तुम्ही जसं म्हणाले की माझी मुलगी अभिमान, माझा अभिमान असं एक आहे, त्याच्यावरूनच जस्ट एक विचार असं वाटतं की ठीक आहे बेटी बचाव बेटी पढाव खूप अभियान झाले, आम्ही डॉक्टर म्हणून सुद्धा गायनेकॉलॉजिस्ट म्हणून सुद्धा सेव्ह गर्ल चाइल्ड वगैरे खूप सारे प्रोजेक्ट्स केलेले उपक्रम केलेले आहे. आणि ऐकून खूप चांगलं वाटलं की तुम्ही एवढ्या महिला कलेक्टर आहात, तुम्हाला 2 मुली आहेत आणि मलाही 2 मुली आहेत. तर समाजाला तुम्ही काय सांगू इच्छिता? मुलगा मुलगी एक समान, त्या बाबतीत काही अजूनही कुठेतरी कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये हे अजूनही स्त्रीभ्रूण हत्या चाललेले आहे आपल्या डोळ्याच्या मागे, आपल्याला माहीत नाही. आणि कुठेतरी मानसिकरित्या पण महिला थोड्या खचलेल्या असतात त्यांना मुली असल्यावर. तर समाजाला या बाबतीत काय सांगू इच्छिता तुम्ही? आता इतकी उदाहरणं आहेत की महिला पुढे जात आहेत आणि अत्यंत म्हणजे असं मुलगा आणि मुलगी खरं तर काही वेगळं वाटायची गरज नाही. पण तरी पण सांगते की माझ्याकडे केसेस चालतात वृद्धांच्या. आणि एक प्रोव्हिजन आहे SDM कडे, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे, की वृद्ध आईवडिलांना जर सांभाळत नसतील मुलं तर ते दाद मागू शकतात. खूप वाईट आहे पण हे एक सत्य आहे. आणि अनेक केसेसमध्ये ते आईवडील मुली सांभाळत. आणि म्हणजे आणि त्यावेळेस मग माझ्या मनात एक प्रश्न येतो की मुली सासरला पण ॲक्सेप्टन्स असेल नसेल माहीत नाही, पण तरी आपल्या आईबापाला इतक्या सक्षमतेने सांभाळतात. म्हणजे वंशाचा दिवा वगैरे असं काही नसतं, तुमचंच रक्त आहे आणि ती मुलगा आणि मुलगी या स्वरूपामध्ये आपण त्याच रिस्पेक्टनी स्वीकारलं पाहिजे. आज बघा ना, वैमानिक सुद्धा महिला आहेत, लढाऊ याच्यासाठी सुद्धा जातात, तेवढ्याच ताकदीने प्रत्येक क्षेत्रामध्ये येत आहेत. त्यांच्या आईवडिलांनी कुठेतरी त्यांना ही प्रेरणा दिली, सक्षमरित्या त्यांच्या मागे उभ्या राहिल्या आणि म्हणून त्या ठिकाणी जातात. मी अनेक महिला बघते आणि त्यांचे म्हणजे जोडीदार बघते की मुलाचे आईवडील पण राहतात आणि मुलगी एकटी असल्यावर मुलीचे आईवडील पण त्यांच्याकडे येण्याची, म्हणजे समाज बदलत आहे. समाजातली मानसिकता तू म्हणते तसं हळू बदलत असेल पण बदलत आहे. आणि आता मुली सुद्धा तेवढ्या सक्षमतेने बघतायत. निश्चित मुलींनी आणि मला वाटतं आईची जबाबदारी जास्त आहे. जर आई आपली भ्रूणहत्या स्वतःच करत असेल तर त्याच्यापेक्षा दुर्दैव त्या मातेच्या आयुष्यामध्ये काही नाही. आता मला माहिती आहे परिस्थिती कधी कधी तिला कारणीभूत असू शकते, पण समाजांमध्ये सुद्धा आता हे विचार बदलले पाहिजे. अन्यायाला नाही म्हणता आलं पाहिजे. PCPNDTच्या आम्ही सुद्धा खूप केसेस करण्याचा प्रयत्न करतो आणि हळूहळू याच्यामध्ये बदल होत आहेत. आणि निश्चित आता हा बदल आपल्याला जाणवेल आणि त्याच ताकदीने पुढे जाईल
अशी माझी खात्री आहे. नुकतंच हे आपलं महिलांच्या सक्षमीकरणाचं किंवा मुलगा मुलगी काही वेगळं नसतं याचं नुकतंच ताजं उदाहरण म्हणजे ऑपरेशन सिंदूर. त्याच्यामध्ये मेजॉरिटी म्हणजे महिलाच इन्व्हॉल्ड आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तर मग आता हे सगळं करताना मॅडम तुम्हाला एक विचारावं असं वाटतं की आपण हे सगळं हेल्थ झालं, मुलींचं बॅलन्स, महिला म्हणून हे सगळं करतो, तर एक महिला म्हणून दुसऱ्या महिलांना तुम्ही कसं बघतात किंवा कसं बघायला पाहिजे की महिला आपण नेहमी म्हणतो की खूपदा आपण हे वाक्य ऐकलेलं आहे की महिलाच महिलाची दुश्मन असते, शत्रू असते, तीच एकमेकांना. तर हे कसं एक समाजात काय रूप असावं किंवा तुम्ही एक महिला म्हणून दुसऱ्या महिलांना कसं बघता, कुठल्याही क्षेत्रात असेल किंवा काय तुम्ही म्हणजे खरं तर फेमिनिझम हा याचा अर्थ पुरुषांचा विरोधात जाणं असं नाहीच आहे. बऱ्याचदा काही स्त्रिया किंवा पुरुष याच्यामध्ये गल्लत करतात. त्यांना वाटतं हे महिलांच्या बद्दल बोलतात म्हणजे काहीतरी प्रखर आतंक म्हणजे अशा विचारांनी प्रेरित होऊन बोलतात. हे रथाचे 2 चाकं आहेत आणि प्रत्येकाने एकमेकांना पूरक करायचं. आता दुसरा प्रश्न येतो की महिलांना कसं वागायचं. अनेकदा असं म्हणतात ना, जेव्हा 2 महिला एकमेकांशी बोलत असतात एकमेकींशी तेव्हा ते गॉसिपिंग असतं आणि 2 पुरुष जेव्हा एकमेकांशी बोलतात तेव्हा ती मीटिंग असते. तर हे ठरवण्याची काम आहेत. पण जरी असं असलं तरी मला महिलांना एवढं सांगावंसं वाटेल, काही तर खरं असेल की जेव्हा आपल्यावर टीका होते की महिलांना मागे खेचतात किंवा पूर्ण, हे चित्र बदललं पाहिजे आणि हे चित्र तुम्हीच बदललं पाहिजे. आपल्या घरात येणारी, मग ती घरामध्ये भांडेवाली असेल, तुम्हाला हेल्पलाईन करणारी, लाईफलाईन असणारी, काम करणारी महिला असेल, तुमची मैत्रीण असेल, तुमच्या घरात तुमची आई सारखी तुमची सासू असेल, मैत्रिणीसारखी नणंद असेल किंवा तुमच्या मैत्रिणी असेल, आपण एक संकल्प नक्की करू शकतो की आपण एकमेकींसोबत प्रगल्भ होणं गरजेचं आहे. एकमेकींसोबत आपलं नेटवर्किंग हे जास्त सुदृढ करण्याची गरज आहे. आणि जेव्हा आपण एकमेकींचा प्रवास हा खऱ्या अर्थाने आनंदित होऊन बघू शकतो, जेव्हा मला वाटतं माझ्यातली काही महिला म्हणतात, मॅडम मला खूप आनंद होतोय तुम्ही या पदावर बसल्यात, असं वाटतं मीच बसली आहे. ही भावना जेव्हा त्या महिलांमध्ये येते तेव्हा मला वाटतं खऱ्या अर्थाने आपण हार्ट टू हार्ट कनेक्ट होतो. आणि याच स्वरूपामध्ये हे शेअरिंग आणि एकमेकींना पुढे जाण्याचं कल्चर आपण ठेवलं तर पुढच्या पिढीसाठी आपण आपल्या मुलींना सगळ्यात मोठी गिफ्ट म्हणू किंवा लिगसी म्हणतो आपण, ती काय देणार तर हे वातावरण आणि हे संस्कार देणार. आणि म्हणून माझी या फोरमवरनं सगळ्यांना विनंती आहे, हे चित्र आता पुसून टाकलं पाहिजे आणि मैत्रिणी आणि एक स्त्री दुसरीसाठी सक्षम उभी आहे, तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुखदुःखात, आणि तिला पुढे जाण्यासाठी प्रेरित करते आहे, असंच चित्र आपण करायला पाहिजे. मॅडमने हे नुसते विचार मांडलेच नाही तर मला त्याचं प्रूफ पण दिलेलं आहे की मॅडम कलेक्टर असून सुद्धा त्यांनी या हेल्थ सिरीजसाठी सपोर्ट दाखवला. ज्यावेळेस मी फर्स्ट मीटिंगसाठी त्यांच्याकडे गेली होती तर माझ्या मनात असं होतं की नाही, एवढ्या मोठ्या महिला आहेत, मॅडम इतक्या मोठ्या स्थानावर आहेत, ॲडमिनिस्ट्रेटर आहेत जिल्ह्याच्या, ह्या का बरं आपल्या हेल्थ सिरीजसाठी आपल्या याच्यासाठी काही बोलतील किंवा महिलांना गाईड करतील. पण त्यांचं ते एन्थुझियाझम आणि प्रोत्साहन बघून तुमचं खरंच मला इतकं चांगलं वाटलं. आणि तिथे खऱ्या अर्थाने मला वाटलं की एक महिला दुसऱ्या महिलेला सपोर्ट करते तिसऱ्या महिलेच्या सुधारणेसाठी आणि चांगलं होण्यासाठी. हे जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे की मॅडम नुसतं विचारातच नाही तर ते वागण्यात सुद्धा तशा आहेत. आणि हे सगळं तुम्ही आता कार्यकाल हा जोपर्यंत इथे लातूरमध्ये आहे तर मी एक महिला डॉक्टर विंगची अध्यक्ष आहे, तर तुमच्या काय अपेक्षा राहतील की आम्ही लातूरच्या महिलांसाठी म्हणा, डॉक्टरांसाठी आम्ही काय काय करावं? खूप चांगला प्रश्न विचारलाय. मला वाटतं प्रत्येक महिला ही ज्योत किंवा पंथीसारखी दुसऱ्या महिलेसाठी प्रेरक ठरू शकते. सगळ्या डॉक्टर्सना आवाहन की शाळा दत्तक घ्या, शाळेमध्ये जा, विशेषतः ग्रामीण भागातील शाळेमध्ये जा. तुमचं एक लेक्चर गुड टच बॅड टच, तुमचं एक लेक्चर मुलींच्या सुरक्षिततेबद्दल, तुमचं एक लेक्चर मासिक पाळीबद्दल आणि त्यांनी कशी काळजी घ्यायची आहे त्याच्याबद्दल, त्यांना असणाऱ्या फॅसिलिटीजबद्दल, तुमच्या एखादा इनिशिएटिव्ह थोड्याशा ब्रेस्ट कॅन्सर किंवा सर्व्हिकल कॅन्सरसाठी पॅप्समिअरची टेस्ट तुम्ही त्या ठिकाणी केली तर, किंवा तुमच्या वेगवेगळ्या विंगमधनं जर तुम्ही स्क्रीनिंग करू शकला थायरॉइडिटिसचं, तर मला वाटतं प्रत्येकीचा खारीचा वाटा हा लातूरमधल्या प्रत्येक महिलेसाठी खूप उपयुक्त असू शकतो आणि खूप मदत होणारा होईल. आणि तुम्हाला सुद्धा सरतेशेवटी एक समाधान मिळेल की मी माझ्या याच्यामध्ये इतक्या महिलांच्या आयुष्यामध्ये छोटा का होईना पण तो बदल करू शकले. आणि ज्या फायनान्स रिलेटेड आहेत
त्यांनी आर्थिकदृष्ट्या कसं सक्षम राहता येईल हो. यासाठी लेक्चर घ्यावे, हा. यासाठी महिलांना प्रेरित करावं. आपण खूप काही करू शकतो, फक्त त्याची सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. जसं तुम्ही सांगितलं की एक शाळा दत्तक घ्या रुरल एरियातलं, ते फार महत्वाचं आहे. पेरिफेरी एरियामध्ये तेवढी जागरूकता नसते, तर तिथे जास्त काम करणं नाही, मला गरजेचं वाटतं आहे. असं काही नाही, हम्म. शहरी भागात सुद्धा तेवढीच गरज आहे. अच्छा. मी एक सर्वे बघितला बरं. ज्याच्यामध्ये ग्रामीण आणि महिला तर बऱ्याचदा ग्रामीण महिलेचं हिमोग्लोबिन चांगलं असतं. बरं. ती चुलीवरची गरम भाकरी आणि तिथली ताजी हिरवी भाजी खाऊन तंदुरुस्त असते. पण शहरातल्या अनेक हो. महिला हा. ज्या उच्चभ्रू आहेत त्या स्वतःचं हिमोग्लोबिनच चेक करत नाहीत. त्यामुळे असं बरोबर. अजिबात नाही आहे. अच्छा. प्रत्येक महिलेला तितकीच गरज आहे, मग ती होम मेकर असेल किंवा करिअरची असेल बरं. किंवा ती शहरी असेल किंवा ग्रामीण असेल. तब्येत, हेल्थ इज वेल्थ, आणि प्रत्येकीने तिची काळजी घेणं गरजेचं आहे. तर खूप छान वाटलं मॅडम हा संवाद तुमचा ऐकून, मन मोकळेपणाच्या गप्पा मारून. तर हे जे WDW वुमन्स डॉक्टर विंग विथ हेल्दी वाईब्स हे सिरीज किती म्हणजे उपयोगी राहणार आहे, किंवा किती परत त्याचा हा उपक्रम कसा वाटला आणि किती फायदा महिलांना होणार आहे, ह्याच्यावर बोला काही. नाही, हा उपक्रम मुळात चांगला आहे आणि माझा स्वार्थ आहे जिल्हाधिकारी म्हणून की एवढ्या सगळ्या डॉक्टर्स अंडर वन फोरम इतक्या चांगल्या गोष्टीसाठी मला आज संवाद साधायला मिळतोय. असं तर मी इतक्या महिलांपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे माझा स्वार्थ आहे की या सगळ्या महिलांसाठी मदत करतील. आणि जेव्हा तुमचा सक्सेस रेशो होईल की इतक्या महिलांपर्यंत तुम्ही गेल्या आणि इतक्या त्या ठिकाणी स्क्रीनिंग केली, त्यांना पुढच्या याच्यासाठी तुम्ही मला नक्कीच बुकलेटच्या स्वरूपात किंवा तुमच्या काही सक्सेस स्टोरीजमधनं तुम्ही चांगलं काम करू शकाल असं मला निश्चित खात्री वाटते. आणि समाजासाठी हा उपक्रम खूपच प्रेरणादायी आणि इतरांसाठी सुद्धा अनुकरणीय आहे असं मला मनापासून वाटतं. आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतानाच मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि प्रत्येक महिला डॉक्टरना पुन्हा एकदा आवाहन करते की लातूरमधल्या महिलांना तुमच्या सपोर्टची गरज आहे, एका मैत्रिणीची गरज आहे. आणि ती मैत्रीण म्हणून तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये जा आणि तुम्ही जी मेडिकलची डिग्री घेतली आहे त्याचा थोडासा उपयोग समाजाभिमुख कामासाठी केलं तर तो आनंद अवर्णनीय असतो. हे माझ्याकडनं तुम्ही अगदी गॅरंटेड माझे शब्द घ्या. सो लेट्स मीट अँड थँक्यू सो मच फॉर दिस. थँक्यू सो मच मॅम. खूप छान गायडन्स झालं तुमचं.